शेवाळवाडी गावचं रन मशीन अर्थात सुजित शेवाळे कराडचा टायगर ज्याला ओळखलं जातं. आज मात्र गोलंदाजीची जबाबदारी घेऊन गोलंदाजीच्या रनवेवरती सज्ज आहे. स्ट्राईकवरती बॅटर सामना करण्यासाठी रोहित पाटील देखील सज्ज आहेत. आज मात्र खूप दिवसातून लव स्टार शेवाळवाडी त्याचबरोबर बुरबुश 11 संघ आमने सामने आता मात्र लढताना पाहायला मिळत आहेत. मेगा फायनलची लढत अंतिम मॅच प्रेशराइज असेल. प्रत्येक खेळाडूवरती महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार आहे मॅचला आणि या दोन्ही टीम्सना मात्र देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. जिथे स्ट्राईक वरती बॅटर रोहित पाटील सज्ज आहेत, नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील देवंगळे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सुजित शेवाळे. तेच तर गोलंदाज. मॅचला होते सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल सुजित शेवाळे अगेन्स्ट रोहित पाटील. वेग 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 परंतु दिशा खराब. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत भरवताना पाहायला मिळते. अगदी यष्टीरक्षक आपण पाहिलं तर अधिक शेवाळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सुजित शेवाळे पहिलाच बॉल खराब पद्धती जात आलाय. तदनंतर सज्ज आहे गोलंदाजीच्या रनवेवरती पुन्हा एकदा अगदी रोहित पाटील यांच्या सामने गोलंदाजी करत असताना प्रेशर नक्कीच असणार आहे. परंतु यावेळी फटका हवेमध्ये. नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण स्ट्राईक आता मात्र स्वप्नील देवगडे यांच्याकडे पाहायला मिळेल. अगदी या स्पर्धेतील अंतिम मॅच आपण पाहतोय. लव स्टार शेवाळवाडी विपक्ष बुरबुश 11. अगदी टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी बुरबुश 11 संघाला आमंत्रित केलं गेलं. अगदी आपण पाहिलं तर पहिला बॉल इथे एक धाव वर्जित केली आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा 1 रन आली आहे. यावेळी स्वप्नीलचा ब्लास्ट पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. ह्यूज अँड ह्युमंगस षटकार. जबरदस्त जबरदस्त प्रहार चढवलाय. काय फटका पाहायला मिळतोय आजच्या दिवसातील करारा स्ट्रोक. लाजवाब यार. काय फटकेबाजी चालू आहे. फायनलची मॅच आहे आणि अशा प्रकारचं आक्रमण करणं गरजेचं राहतं. चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण सुजित शेवाळे त्याचबरोबर आजच्या स्पर्धेमध्ये संतोष शेवाळेची देखील बॅट बोलायला लागली आहे. या खेळाडूंना विसरून चालणार नाहीये. नजर प्रत्येकावरती असेल जमेर बॉलरकडे. यावेळी आणखीन एक येतोय 6 धावांसाठी षटकार. षटकार आहे. बॅक टू बॅक दुसरा धमाका. स्वप्नील देवंगळे आक्रमण. का सिंगल घेतली. एका धावेवरती का समाधान मानावं लागलं आणि तदनंतर मात्र आक्रमण लाजवाब. धावसंख्या 14 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजावरती आक्रमण 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 आणि प्रहाराची भाषा आता मात्र बोलली आहे. बॉलर निघालाय पुन्हा एकदा सुजित शेवाळे. यावेळी आणखीन एक. काय फटका आहे यार. जबरदस्त लाजवाब. ताकदीचा वापर तितक्याच प्रकारचा आणि टायमिंग देखील प्रॉपर. षटकार षटकार षटकार. लाजवाब. काय बॅटिंग चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे स्वप्नील देवगडे, गाव बुरबुशी. आज मात्र फायनलच्या मॅच मध्ये धुमाकूळ आपल्या नावाची चर्चा रंगवावी लागेल. या अनुषंगाने बॅटिंग करत असताना अफलातून फलंदाजीचं प्रदर्शन. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. आक्रमण आक्रमण फायरिंग अटॅक अटॅक आणि फक्त अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळतीये. पाहूया सुजित शेवाळे सारखा तेजतर्रार गोलंदाज आणि त्याच्यावरती सलग 3 षटकारांचा बोलायला गावलाय. यावेळी पहा वेग वाढवलाय बॉलरने. चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळी टप्पा बॉल ठेवला. थोडासा पाठीमागे बॉल ठेवला. लाईन आणि लेंथ थोडीशी चेंज केली आणि यावेळी डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू. ज्या समोरच्या दिशेने ज्या गाड्या आहेत कार्स आहेत विनंती असेल आपण थोडस सहकार्य करायचं आहे. ज्या गाड्या आहेत त्या थोडं समोरच्या दिशेने पार्क करायच्या आहेत. अगदी आपण पाहिलं तर
सुजित शेवाळे सज्ज आहेत. अंतिम बॉल पहिल्या षटकातील अंतिम बॉल. बॉलर निघाले. स्ट्राईक वरती स्वप्नील. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅटची एज. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव आणि पहिला षटक होत आहे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21च्या घरामध्ये. 21. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेसाठी आता मात्र दुसरं षटक आणण्यासाठी गोलंदाजीच्या रणवेवरती नाव आहे अधिक आप्पा शेवाळे. तेच तरार गोलंदाज. अनुभव अगदी लिजेंड खेळाडू लव्ह स्टार शेवाळवाडी टीमचे. पहिल्या षटकामध्ये 21 धावा. सलग 3 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. परंतु पहिला बॉल यावेळी अधिक शेवाळे आप्पा. पहिलाच बॉल पायावरती आदळतोय. वेग 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 आणि भन्नाट वेग. पहिलाच बॉल डॉट पद्धतीचा. स्वप्नील यांना थांबवलंय कुठेतरी आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज आहेत अधिक आप्पा. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल यावेळी देखील पाहायला मिळतोय. बॅटची वीज घेते आणि घोषांकित क्षेत्रामध्ये लेग बायच्या स्वरूपात जातोय बॉल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहेत अधिक शेवाळे आप्पा. अनुभव आहे खूप चांगली गोलंदाजी. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची एज. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. 23 धावा धावफलकावरती. 23. नक्कीच ज्या प्रकारे रोहित पाटील आणि स्वप्नील देवगडे यांची जी बॅटिंग चालली आहे अगदी स्वप्नील यांच्या बॅटमधून आक्रमक फटकेबाजी येते. स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवणं गरजेचं राहील. परंतु रोहित पाटील देखील थांबणार नाहीयेत. अधिक आप्पा शेवाळे यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना यावेळी आक्रमण. बॅटची एज. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे आक्रमण पाहायला मिळालं परंतु तदनंतर मात्र अधिक आप्पा शेवाळे अगदी अनुभव आहे आणि असेच खेळाडू मात्र ज्या प्रकारे लव्ह स्टारच्या टीम मध्ये आहेत. अधिक शेवाळे खूप चांगली गोलंदाजी यावेळी. परंतु टायमिंग अगदी दमदार. कॅच तिथे पकडलाय. विकेट चालली आहे माघारी. अवी यांच्या माध्यमातून कॅच पकडला गेलाय. महत्वपूर्ण विकेट. बॅक टू दी पॅव्हेलियन. रोहित पाटील. नवीन फलंदाज निलेश पाटील येताना पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी खऱ्या अर्थाने अगदी पावसाळी क्रिकेटचा हंगाम आपण पाहतोय. मेगा फायनलची लढत देखील पाहायला मिळते जिथे लव्ह स्टार शेवाळवाडी विपक्ष बुरबुशी 11 मॅच आपण पाहतोय. दमदार खेळ. अधिक आप्पा शेवाळे निघाले. स्ट्राईक वरती निलेश. यावेळी फ्लिक केलाय. सुरेख फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका. अगदी आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आलंय रोख रक्कम 15,000 रुपये. समाजसेवक माननीय श्री बाबूबाई दुधडे. उद्योजक श्री एंटरप्राइजेस कामोठे नवी मुंबई. आज मात्र या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलं गेलंय त्यांच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. आपला वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपला संपूर्ण आयोजक आहे त्यांच्या माध्यमातून सर्व कराड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून देखील खूप सारे मनपूर्वक आभार असतील. आणि आपण या स्पर्धेमध्ये वेळात वेळ काढून आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं देखील या स्पर्धेमध्ये करूयात हार्दिक हार्दिक सहर्ष शुभ स्वागत. मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. धावसंख्या 28.
खऱ्या अर्थाने आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आले रोख रक्कम 15,000 रुपये समाजसेवक माननीय श्री बाबूभाई दुधडे उद्योजक श्री एंटरप्राइजेस कामोठे नवी मुंबई यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले। आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। संपूर्ण आलेल्या मान्यवरांचं हार्दिक सहर्ष शुभ स्वागत। जाऊयात मॅच कडे। गोलंदाजीच्या रणवेवरती निखिल शेवाळे युवा गोलंदाज पहिला बॉल घेऊन स्ट्राइक वरती स्वप्नील देवंगडे। यावेळी पहा व्हाईट बॉलचा इशारा खराब बॉल आलाय। धाव संख्या अगदी आपण पाहिलं तर 29च्या घरामध्ये पाहायला मिळते 29। अगदी अधिक शेवाळे लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं। दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात। खूप चांगली गोलंदाजी फायनलच्या मॅच मध्ये। तत्पूर्वी आपण आता पाहिलं तर अंतिम षटक आहे। निखिल शेवाळे गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात स्ट्राइक वरती स्वप्नील देवंगडे। पाहूया आता मात्र अधिकापांचा कानमंत्र कशा प्रकारे यशस्वी ठरतोय। यावेळी पहा वेग 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 आणि भन्नाट वेग पाहायला मिळालाय। लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन अधिकापा शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी करत असताना कानमंत्र स्वीकारला आणि यशस्वीरित्या बॉल हाताला गेलाय। चांगला बॉल निखिलच्या माध्यमातून। निखिल शेवाळे अगदी शिवाडवाडी टीमचा चांगला गोलंदाज आहे। पाहूया पुन्हा एकदा निघालेत स्ट्राइक वरती स्वप्नील। यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय मिड ऑन वर। यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे सज्जन। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय। 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 31च्या घरात 31 ऑन दी स्कोर कार्ड। स्वप्नील कुठेतरी आक्रमण करावं लागेल कारण शिवाळवाडी टीमचा विचार केला तर सुजित शेवाळे आणि संतोष शेवाळेची देखील बॅट बोलायला लागली आहे। मागील परफॉर्मन्स ज्या प्रकारे होत नव्हता परंतु आता मात्र आक्रमण पाहायला मिळत आहे त्यांच्या देखील माध्यमातून आणि या खेळाडूंना विसरून चालणार नाहीये। स्ट्राइक वरती स्वप्नील देवंगडे। यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतायत अगदी समांतर हात अर्थात व्हाईट बॉलचा इशारा। आणखीन एक धाव ऍड केली आहे। धाव संख्या 32 या आकड्यावरती पाहायला मिळते 32। 2.2 बॉलचा खेळ समाप्त झालाय। 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही। 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे। यावेळी पुन्हा एकदा यावेळी पंच आमच्याकडे वळताना पाहायला मिळतील। आणखीन एक व्हाईट बॉल अवांतर धावेमध्ये भर होताना पाहायला मिळते। धाव संख्या 33 या आकड्यावरती। पहा प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव ही मॅच मध्ये महत्त्वपूर्ण ठरली जाणार आहे कारण ज्या प्रकारे फायनलची मॅच आहे एका धावेला किती महत्त्व असतं हे हाय व्होल्टेज मॅच होणाऱ्या संघांना विचारावं आणि हा अनुभव आहे। परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने निखिल। यावेळी स्वप्नील देवंगडेचा ब्लास्ट पाहायला मिळतोय। ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर। बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर। फलंदाज स्वप्नील देवंगडे ऑन फायर येतोय 6 धावांसाठी। षटकार रिप्ले मध्ये पाहू शकाल ऑन द राईट स्ट्रोक बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग च्या दिशेने। षटकार जबरदस्त अशाच प्रकारचं आक्रमण करावं लागेल। उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। पहिल्या इनिंग मधील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। निखिल थोडंसं तर प्रेशराईज झाला असेल परंतु ज्या प्रकारे अधिकापा यांचा कान म्हणताय त्या मात्र वापरावा लागेल। स्वप्नील देवंगडे ऑन स्ट्राइक आपण पाहतोय सज्ज आहेत। रोहित पाटील यांची विकेट गेल्यानंतर जबाबदारीचा खेळ राहतोय। यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न चांगला फटका हलक्या हाताने खेळला। एकदा वर्जित केली गेली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय। निखिल शेवाळे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। एक फटका आल्यानंतर मात्र लाईन आणि लेंथ वरती संभाळ ठेवलाय। अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। या बॉल वरती घेतलाय समाचार अगदी लाजवाब फटका पाहायला मिळतोय। पॉवरफुल सक्सेसफुल षटकार स्वप्नील देवंगडे यांच्या बॅट मधून। बॉल चाललाय समोरच्या दिशेने। काय फटका केलाय अगदी सुरेख देखना फटका। बॉलला पाहिलं बॉल वरती नजर त्यानंतर षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव संख्या 47 आता मात्र अंतिम बॉल असेल पहिल्या इनिंग मधील। त्याचबरोबर अंतिम बॉल आहे
पहिल्या इनिंगचा. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न, फलंदाज इथे होत आहेत बाद. यष्टी केली उद्ध्वस्त. बॅक टू दी पवेलियन आणि पहिल्या इनिंगचा देखील खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष दिलं गेलंय लव स्टार शेवाळवाडी संघाला बुरबुशी 11 संघाच्या माध्यमातून. परंतु समोर शेवाळवाडी टीमचा विचार केला तर सुजित शेवाळे, संतोष शेवाळे या सलामीवीर जोडीला विसरून चालणार नाहीये. अफलातून कामगिरी केली आहे सकाळच्या सत्रापासून. ज्या प्रकारे खेळ आलाय लाजवाब. आता मात्र संपूर्ण बुरबुशी 11 संघ देखील मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळेल आणि सलामीवीर जोडी देखील लगेचच जायचं आहे. मॅच जेवढं स्पीडअप घेता येईल तेवढं थोडंसं स्पीडअप घ्या. तत्पूर्वी कराड क्रिकेट असोसिएशनचे अगदी अध्यक्ष अर्थातच सागर पाटील दादा कुठे असतील तर आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. विनंती असेल. कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील दादा कुठे असतील त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी आपण पाहिलं तर 18 बॉल बनवायचे आहेत. 48 धावा. 48 धावांचं लक्ष दिले गेले लव स्टार शेवाळवाडी संघाला. चला शेवाळवाडी टीम आपण उशीर घेऊ नका, वेळ घालवू नका. आपले फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बुरबुशी 11 टीम आपण देखील टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 18 बॉल 48 धावांचं समीकरण येऊन टिपलंय अगदी फायनलच्या मॅच मध्ये, जिथे काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल. आमने सामने दोन्ही संघ लढताना पाहायला मिळत आहेत, जिथे सलामीवीर जोडी सुजित शेवाळे त्याचबरोबर त्यांच्या सोबतीला साथ देण्यासाठी संतोष शेवाळे आपल्याला पाहायला मिळतील. चला कराड असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील दादा कुठे असतील तर आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आयोजक कॉल करतात आमच्यापर्यंत वारंवारपणे. चला प्लीज विनंती असेल आपण या. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी या स्पर्धेतील अंतिम मॅच मधील अंतिम इनिंग, जिथे मात्र 18 बॉल 48 धावांचं समीकरण येऊन टिपलंय. यार चला सलामीची जोडी विनंती असेल. चला मैदानाचा ताबा घ्या. शेवाळवाडी टीम आपण वेळ घेऊ नका. चला फलंदाज जायचं आहे. अठरा बॉल 48 धावांचं समीकरण पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी सुजित शेवाळे आणि संतोष शेवाळे. अंतिम मॅच, अंतिम मुकाबला, अंतिम इनिंग. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या स्पर्धेतील. 18 बॉल 48 धावांचं समीकरण. क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर सजवलं गेलंय. ज्या प्रकारे संपूर्ण बुरबुशी 11 टीम आपण पाहतोय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग, मिड विकेट, तदनंतर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहतोय. गोलंदाज देखील गोलंदाजीच्या रणवेवरती सज्ज आहेत. स्वप्नील देवंगडे, यष्टीरक्षक रोहित पाटील, मिड ऑन वरती प्रकाश देवंगडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी शॉर्ट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक देखील सज्ज आहेत. महेश देखील सज्ज आहेत. क्षेत्ररक्षणासाठी संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने देखील सज्ज आहेत निलेश पाटील. गोलंदाजीच्या रणवेवरती स्वप्नील देवंगडे. 18 बॉल आणि बनवायच्या आहेत 48 धावा. स्ट्राइक वरती बॅटर सुजित शेवाळे, कराडचा टायगर. नॉन स्ट्राइक वरती संतोष शेवाळे. 18 बॉल आणि बनवायचे आहेत 48 धावा. चला स्पीडअप घ्या. पंच आपल्याला विनंती असेल थोडंसं कोऑपरेट करा. 18 बॉल 48 धावांचं समीकरण पाठलाग करावा लागेल. आक्रमण आणि या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चुरस नक्कीच पाहायला मिळेल. आक्रमण, क्षमता, ताकद, नजाकत या सर्व गोष्टी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवाव्या लागतील. संघर्ष करावा लागेल. संघर्षमय लढत, बिग बॅटल, बिग बॅश, जिथे काटेकी टक्कर. 18 बॉल 48चं समीकरण. पंतांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅचला होतीये सुरुवात. सेकंड इनिंग. 18 बॉल 48.
गोलंदाजीच्या रणनिवेवरती स्वप्नील देवंगळे, स्ट्राईक वरती सुजित शेवाळे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती संतोष शेवाळे. दोन्ही संघांना देऊयात पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. 18 बॉल 48चं समीकरण. पहिला बॉल स्ट्राईक वरती सुजित, पहिल्याच बॉल वरती प्रहार 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 येतोय, हवाई हल्ला. 6 धावांसाठी षटकार. काय सुरुवात केली, अगदी आक्रमक सुरुवात. ज्या प्रकारे ही सुजीची सुरुवात आहे आणि सुजीची बॅट बोलायला लागली की थांबणार नाहीये. ज्या प्रकारे 18 बॉल 48चं समीकरण आहे. पहिल्या षटकापासून देखील सुरुवात करताना पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार, आक्रमक सुरुवात. स्वप्नील यांच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवले जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर पहिलं षटक स्वप्नील बॅटिंग करत असताना सुजितला 3 षटकार ठोकले होते आणि आता मात्र यावेळी पहा थोडंसं समीकरण बदललंय. गोलंदाजीसाठी स्वप्नील आहे, स्ट्राईक वरती सुजित आहेत. प्रत्येक बॉल वरती आक्रमण, प्रत्येक बॉल वरती नजर, प्रत्येक बॉल महत्वपूर्ण ठरेल या मॅच मध्ये. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा जाऊयात बॉलरकडे. यावेळी ब्लॉकर बरीचा चेंडू चांगल्या प्रकारे सजवलाय, कोदून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, थांबवलंय. महेश तिथे तैनात होते कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक या मॅच मध्ये एक धाव इम्पॉर्टंट आहे आणि आता मात्र एक धाव आली आहे जिथे 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. स्ट्राईक वरती फलंदाज संतोष ऑन स्ट्राईक. अगदी आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक वरती संतोष शेवाळे, लेफ्ट हँडेड बॅटर. आक्रमण करावं लागेल, आक्रमण करावं लागेल. प्रत्येक बॉल वरती आक्रमण आणि हवाई हल्ले होतील का? स्ट्राईक वरती संतोष शेवाळे. आज या स्पर्धेमध्ये त्यांची देखील बॅट बोलताना पाहायला मिळते. बॉलर निघालेत. यावेळी संतोषचा ब्लास्ट हवेमध्ये. नो मॅन लँड, चेंडू ट्रॅव्हल. बॉल चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषेच्या लगत येतोय. 4 धावांसाठी चौकार. बॉल सीमा पार, चौकार पाहायला मिळतोय. यावेळी स्वप्नील यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळत आहे. फायरिंगची भाषा बोलली जातीये. थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 11च्या घरामध्ये पाहायला मिळते. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान बॉल अगदी बेठवून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी डॉट बॉलची सांगता. आता पहिल्या षटकातील मात्र अंतिम बॉल आहे. पाहूया या बॉल वरती आक्रमण केलं जाईल का? एखादा मोठा फटका येईल का स्वप्नील संतोषच्या बॅटमधून? परंतु यावेळी डिक्लेअर स्वरूपात 1 धाव वर्जित केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12च्या घरामध्ये आणि इथून पुढे आता 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि समीकरण आहे 12 बॉल 36 धावांची गरज. 6 षटकार ठोकावे लागणार आहेत आणि ती क्षमता आहे सुजित शेवाळेकडे. अगदी कराडचा टायगर ज्याला ओळखलं जातं. सुजित शेवाळे ऑन स्ट्राईक वरती आता पाहायला मिळेल, तर नॉन स्ट्राईक वरती संतोष शेवाळे आणि गोलंदाजीच्या रनवेवरती प्रकाश देवंगळे हे नाव ऐकायला मिळेल नक्कीच. 12 बॉल 36चं समीकरण. 6 मोठे फटके खेळावे लागतील, परंतु प्रकाश देवंगळे सकाळच्या 17 पासून अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन राहिलंय. मागील टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं तर MS ब्रदर चषक कोळे यांच्या माध्यमातून SM ब्रदर चषक जे होतं तिथे मात्र गोलंदाजी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळालंय. प्रकाश देवंगळे तेच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती पाहायला मिळतील. 12 बॉल 36चं समीकरण, परंतु इथे थोडंसं चेंजेस पाहायला मिळतील नक्कीच, कारण मॅच महत्वपूर्ण आहे. थोडंसं चेंजेस केलंय. गोलंदाजीसाठी रोहित पाटील स्वतः जबाबदारी घेताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती सुजित शेवाळे, नॉन स्ट्राईक वरती संतोष शेवाळे. यष्टीरक्षक भूमिका स्वीकारली आहे. स्वप्नील देवंगळे आपल्याला पाहायला मिळतील.
12 बॉल आणि 36चं समीकरण. 12 बॉल 36 धावांची गरज. गोलंदाजीच्या रणवेवरती रोहित पाटील, स्ट्राईक वरती फलंदाज सुजित शेवाळे. आता मात्र बॅटर वर्सेस बॅटर, परंतु आता गोलंदाजीची भूमिका स्वीकारली आहे रोहित पाटील यांनी. स्ट्राईक वरती कराडचा टायगर, गोलंदाजीच्या रणवेवरती हिटमॅन आहेत, परंतु ही हिटिंग आता इथे करावी लागणार आहे गोलंदाजीच्या रणवेवरती. गोलंदाजीची हिटिंग स्टंपांवरती करावी लागणार आहे. पहिला बॉल रोहित पाटील अगेन्स्ट. या बॉल वरती आक्रमण, परंतु बॉल जातोय डिक्लर झोन मध्ये. एक धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागेल या बॉल वरती. अगदी 11 बॉल आणि 35 धावांचं समीकरण. 11 बॉल 35 ची मॅच. 11 बॉल 35 ची मॅच. महत्वपूर्ण मॅच आहे. कराडचा टायगर ऑन स्ट्राईक. टायगर आता इथे दादागिरी दाखवावी लागेल. 11 बॉल 35 चं समीकरण. यावेळी बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुजित शेवाळे आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. येतोय 6 धावांसाठी. बिग 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 हिट. षटकार. लाजवाब आक्रमक फटका पाहायला मिळालाय. 6 धावांसाठी षटकार. पहा, प्रत्येक बॉल वरती आक्रमण चढवलं जाणार आहे बॅटरच्या माध्यमातून. नाव आहे सुजित शेवाळे. अगदी कराडचा टायगर म्हणून का ओळखलं जातं ही चर्चा आहे, हा इतिहास आहे, परंतु रोहित पाटील अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी करू शकतायत. थांबवणं गरजेचं असेल सुजितला. पाहूया. पुन्हा एकदा सज्ज आहे तर रोहित पाटील अगेन सुजित शेवाळे. आक्रमणाची भाषा बोलावी लागेल की काय, पाहूया. समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलतंय. 10 बॉल 29चं समीकरण. बॉलर निघालेत. या बॉल वरती देखील चढवलाय हवाई हल्ला, हवाई प्रहार. बॉल डिलिव्हर्ड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनच्या दिशेने. सुजित शेवाळे कराडचा टायगरच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. रोहित पाटील यांच्यावरती आक्रमण. लाजवाब फटका. बॅक टू बॅक दुसरा धमाका. षटकार. आक्रमणाची भाषा, फायरिंगची भाषा बोलली जातीये. फायरिंग चढवलाय. AK-47 चे फटके दाखवले आहेत. अगदी लाजवाब फटकेबाजी सुजित शेवाळेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रोहित पाटील अगेन सुजित शेवाळे. यावेळी पहा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1. 2 धावा अतिरिक्त तयार केल्या जातील धावफलकावरती. 27 धावा 27. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदललं जात आहे. समीकरण आता आपण पाहिलं तर 9 बॉल आणि बनवायचे आहेत 21 धावा. 9 चेंडू 21चं समीकरण 21. 9 बॉल 21 धावांची गरज. स्ट्राईक वरती सुजित शेवाळे. यावेळी फ्लिक केलाय. फटका हवेत. कॅच पकडेल का मॅच? डेफिनेटली विकेटचं पतन. या मॅचला शांत वातावरणामध्ये आणलं जात आहे. फायरिंग करणारा फलंदाज अगदी तापड बॅटर चालला यावेळी माघारी. फायरिंगच्या नादामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन. धक्का क्रमांक 1 सुजित शेवाळे बॅक टू दी पॅव्हेलियन. नवीन फलंदाज आकी. अगदी हा खेळाडूला देखील विसरून चालणार नाहीये. चतुर चाणाक्ष ज्या प्रकारे चपळाई आहे, आक्रमण करण्याची क्षमता. हॅलो या खेळाडूकडे देखील आक्रमण करण्याची क्षमता आहे. धाव संख्या 27च्या घरामध्ये. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच 8 बॉल बनवायचे आहेत. 21 धावा. 8 बॉल 21चं समीकरण. आकाशला देखील थांबून चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. 8 बॉल 21चं समीकरण. आक्रमण करावं लागेल. स्ट्राईक वरती आकाश शेवाळे. 8 बॉल 21. 8 बॉल 21चं समीकरण. स्ट्राईक वरती आकाश शेवाळे. गोलंदाजीच्या रणवेवरती रोहित पाटील. पहा काय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट पद्धतीचा चेंडू यावेळी आलाय.
7 बॉल 21 समीकरण. मॅच पहा काटा वारंवारपणे बदलताना पाहायला मिळते. इकडे तिकडे तिकडे इकडे चालू आहे मॅच अशाच प्रकारे. हॅलो हॅलो हॅलो. नक्कीच काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. बॉलर निघाले तो हिट पाडील. या बॉलवरती आक्रमण होईल का? बॉलला सोडून दिलं. यावेळी पहा ओव्हरची होती समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा आणि 6 बॉल 21 समीकरण येऊन टिपलाय. 6 बॉल 21 धावांची गरज. फायनलची मॅच अंतिम मुकाबला या स्पर्धेतील आपण पाहतोय. मसोबा चषक 2024 मधील अंतिम मॅच. 6 बॉल 21 समीकरण. चला बुरबुश टीम थोडंसं सहकार्य करा. स्पीडअप घ्या. चला टीम मीटिंग घेऊ नका. चला आयोजकांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत. वेळेचं बंधन आहे आपल्याला. घ्या. 6 बॉल आणि समीकरण. हॅलो हॅलो. 6 बॉल आणि समीकरण 21 धावांचं. जिथे गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश देवंगळे. अगदी प्रेशराइज मॅच असणार आहे. आक्रमण करावं लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज संतोष शिवाळे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आकाश शिवाळेला पाहतोय. 6 बॉल आणि 21 धावांचं समीकरण. चला स्पीडअप घ्या बुरबुशी टीम. आपल्याला विनंती असेल. आयोजकांचा कॉल येतोय वारंवारपणे. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या. चला मॅच चालू करून घ्या. चला पंच वेळेचं बंधन आहे. चला सहकार्य करा. 6 बॉल 21 समीकरण. 6 बॉल 21 रन्स. स्ट्राईक वरती संतोष शिवाळे. गोलंदाजीच्या रणवेवरती प्रकाश देवंगळे हे नाव ऐकायला मिळालंय. अगदी महत्वपूर्ण मॅच. लव स्टार शेबाळवाडी विपक्ष बुरबुशी 11 बुरबुशी. 6 बॉल 21 समीकरण. अगदी 48 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. 1 विकेट जरूर मिळाली आहे. सुजित शेवाळे मोठा मासा. परंतु त्यानंतर संतोष शेवाळे ऑन स्ट्राईक. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑफ साइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. चांगला चेंडू हात आलाय. 5 बॉल 21 समीकरण. 5 चेंडू 21 समीकरण. 5 बॉल 21 समीकरण. संतोष शिवाळे बोलावं लागेल. यस डेफिनेटली आक्रमण पाहायला मिळत आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार षटकार षटकार. जबरदस्त फटका. संतोष शिवाळेचा हा प्रहार पाहायला मिळतोय. या खेळाडूकडे क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि 6 धावांसाठी षटकार आला आणि इथून पुढे समीकरणाला अगदी बदल दिलाय. जिथे 4 बॉल 15चं समीकरण. 4 चेंडू 15 धावा. चला थोडस उजेडाने साथ सोडायला सुरुवात केली आहे. चला अंधार होतोय. चला बुरबुशी टीम चला स्पीडअप घ्या. बुरबुशी 11 टीम. आयोजकांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत. अगदी आपण पाहिलं तर 4 बॉल आणि 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. स्ट्राईक वरती संतोष शेबाळे. गोलंदाज निघालेत. राऊंड विकेट करून प्रकाश देवंगळे. यावेळी पहा अगदी सुरेख फटका. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. तिसरी धाव बघता बघता कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल आणि चौथी धाव घेत असताना इथे रन आउट च्या स्वरूपात आकाश शेवाळे बॅक टू पॅव्हिलियन परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाइस.
धाव संख्या 3च्या मदतीने 36 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. पहा मॅच प्रेशराइज झाली आहे. हाय व्होल्टेज मुकाबला, काटे की टक्कर, संघर्षमय लढत. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि नक्कीच असं म्हटलं जातं संघर्ष हा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता असते आणि ती क्षमता तीच नजाकत दाखवावी लागेल. प्रकाश देवंगळे गोलंदाजीच्या रणवेवरती आहेत. तोच संघर्षमय लढा द्यावा लागेल. संतोष शिवाळे देखील आहेत आणि नवीन फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक आहेत नवीन फलंदाज दीपक. अगदी आपण पाहिलं तर उर्वरित या स्पर्धेतील या इनिंग मधील या मॅच मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत. 12 धावा, 3 चेंडू 12 धावा. हॅलो हॅलो 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर संतोष शिबाळे, गोलंदाजीच्या रणवेवरती प्रकाश देवंगळे. हा चेंडू महत्वपूर्ण असेल. 3 चेंडू 12 धावांची गरज. शांत वातावरण, धगधग निर्माण झाली आहे. 3 चेंडू 12चं समीकरण. 3 चेंडू 12 धावांचं समीकरण. स्ट्राईक वरती संतोष शिबाळे. आक्रमण करावं लागेल. बॉलर देखील थांबणार नाहीयेत. अनुभव आहे प्रकाश देवंगळे. यावेळी पहा प्रेशर 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 दडपण आहे. यावेळी व्हाईट बॉल आलाय. खराब चेंडूची सांगता. व्हाईट बॉलच्या मध्ये आणखीन एक धाव ऍड केली जाईल. धाव संख्या 37. 3 बॉल आता मात्र 11चं समीकरण. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलत आहे. प्रत्येक बॉल वरती काटा बदलतोय. इकडे तिकडे मागे पुढे, परंतु वेळ थांबणार नाहीये. बॉलर निघालेत. यावेळी समोरच्या दिशेने फटकाचा जवळ क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय संतोष शिवाळे. आपल्या नावाची चर्चा रंगवताना मेगा फायनलच्या लढतीमध्ये येतोय षटकार. जबरदस्त काय फटका केलाय. ऑफसाइड ऑप्शन बॉल होता अवे फ्रॉम द बॉडी आणि त्या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि आता मात्र 2 बॉल 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. अगदी आपण पाहिलं तर अंतिम मॅच, अंतिम मुकाबला. 2 चेंडू 5 धावांची गरज. मॅच महत्वपूर्ण आहे. अगदी सेमीफायनलची मॅच आपण पाहिली, जबरदस्त काटेकी टक्कर पाहायला मिळाली. त्याच प्रकारची अंतिम मॅच. 2 बॉलचा खेळ शिल्लक. बनवायच्या आहेत 5 धावा. ही मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. जबरदस्त मॅच चालू आहे. 2 बॉल 5 धावांची गरज. ऑन स्ट्राईक वरती संतोष शिबाळे. या बॉलने मॅच होतीये फिनिश. विजयी संघ ठरला गेलाय लव स्टार शेबाळवाडी. जबरदस्त मॅच. 2 चेंडू 5 धावांची गरज असताना अफलातून कामगिरी. जबरदस्त खेळ. मॅच फिनिश. विजयी संघ ठरला गेलाय लव स्टार शेबाळवाडी. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. हु विल बी द चॅम्पियन. मसोबा चषक 2024 मधील विजयी संघ चॅम्पियन संघ ठरला गेलाय लव स्टार शेबाळवाडी. हार्दिक अभिनंदन असेल टीम लव स्टार शेबाळवाडी. हार्डलक बॅडलक मानावं लागेल. बरोबर संघ खूप चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ राहतोय. जबरदस्त कामगिरी. खऱ्या अर्थाने थोडस कॉल घेतोय कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील दादा. विनंती असेल आपल्यापर्यंत कॉल करतोय. सागर पाटील दादा कुठे असतील आपण या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर भुरभुशी 11 संघ खेळाडू खऱ्या अर्थाने कराड क्रिकेट असोसिएशन ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेसाठी प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्याची इच्छा असते सर्व खेळाडूंची. अर्थातच रोहित पाटील सर आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर प्लीज या. चला रोहित पाटील सर आयोजकांचा कॉल येतोय. या आपण मुख्य व्यासपीठावरती. चला सर. हॅलो. चला जे काटेकरवाडीचे जे खेळाडू आहेत तिथे शुभम वगैरे ते आहेत. आपल्याला विनंती असेल जे ब्लॉक आहेत कोण आहेत सीमारेषेच्या बाजूने ते आपण गोळा करून घेऊन यायचं आहे. चला रोहित पाटील सर आपण या. इथे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे.
जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसभरात. खूप चांगला खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये ज्या सर्व टीम्सनी सहभाग घेतला खूप चांगला खेळ दाखवला त्याबद्दल सर्व खेळाडूंचं सर्व खेळाडू टीमचा हार्दिक आभार आहे. चला रोहित पाटील सर, आपण विनंती असेल, योगेश दादांचा कॉल येतोय आमच्यापर्यंत, आपण यायचं आहे कृपया. कम ऑन दी स्टेज रोहित पाटील सर. प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण लगेचच घेणार आहोत. चला या. चला लवस्टार टीम आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपले मान्यवर आज इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून त्यांचे देखील मोलाचा वेळ आज आपल्यासाठी दिलेला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूयात पुन्हा एकदा आणि लगेचच आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे लगेचच वळणार आहोत. हॅलो हॅलो रोहित पाटील हा येतात.